किसान क्रांती मोर्चाला आलेल्या यशानंतर कॉम्रेड अजित नवले हे काल अकोले या ठिकाणी आपल्या मायभूमीत आणि कर्मभूमीत परतले. आपल्या लाडक्या भूमिपुत्राचं स्वागत करण्यासाठी अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केलं. अजित नवले यांना पेढा भरवत शेतकरी वर्गानं आपला आनंद व्यक्त केलाय. अजित नवले मूळ कम्युनिस्ट विचारसरणीचे नेते. विविध प्रश्नांवर आजवर त्यांनी आंदोलने, मोर्चे काढलेत. एकीकडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संप मागे घेतल्याचं जाहीर होताच अजित नवले यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं. संप कोणत्याही कारणानं मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळणार नाही, नवले यांच्या करारी बाण्यानं आणि गनिमी काव्याच्या लढ्यानं शेतकरी वर्गानं आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येत हा लढा सुरूच ठेवला. अजित नवले यांनी शेतकरी संपात एक स्फूर्तीची फुंकर मारली. अतिशय चिवट लढा देत अखेरपर्यंत संपाची धार बोथट होऊ दिली नाही. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीनं नवलेंनी सरकारला कर्जमाफी देण्यासाठी भाग पाडले. अकोले येथे आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केलेलं आहे. धोरण ठरवण्याचा अधिकार हा आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना असतो. तर धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केले. धोरणात्मकरित्या म्हणजेच तत्वता जाहीर केलेलं आहे. त्याने फार बिघडत नाही. मी आपल्याला नम्रपणाने एकच सांगेल की काही लोक असं पसरवण्याचा प्रयत्न करतायत की बाबा शब्दछळ आहे, आमका आहे, तमका आहे. पण मी नम्रपणानं सांगेल की हे आंदोलन काही कोणत्या संघटनेनं उभं केलेलं आंदोलन नव्हतं, कोणत्या नेत्यांनी उभं केलेलं आंदोलन नव्हतं. हे आंदोलन महाराष्ट्राच्या तरुण शेतकऱ्यांनी उभं केलेलं आंदोलन होतं. त्याच्या डोक्यातली आग आहे ती जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणता नेता इकडे झाले नाही, कोणती संघटना इकडे झाले नाही, संपणार नाही आहे याची जाणीव राज्य सरकारला पण आहे. आणि म्हणून कोणी शब्दखेळ याच्यामध्ये करू शकणार नाही आहे. एकच मुद्दा मी आपल्याला सांगेल की याची जाणीव आम्हाला पण आहे की हे काही वाईट निकष लावतील, शेतकऱ्यांना भुलवण्याचा प्रयत्न करतील, आजचा माहोल निवळावा यासाठी काही डावपेच करतील. या प्रकारचे डावपेच हे करू शकतात याची जाणीव आमच्या सगळ्या नेतृत्वाला आहे. आणि म्हणून आपण तिथे काय सांगितलं, आपण सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा वेळ देतोय. 26 जुलैपर्यंत आपण वेळ देतोय. 26 जुलैपर्यंत याच्यात तुम्ही काही भानगडी केल्या, चुकीचे निकष लावले, शेतकऱ्यांना मातीत घालण्याची एक जरी कृती केली तरीसुद्धा 26 जुलैला पुन्हा आम्ही रणांगणात उतरू. मुंबईचा भाजीपाला, मुंबईचं दूध आणि यावेळी रायगडचे लोक आमच्याबरोबर आहे, जयंत पाटील आमच्याबरोबर आहे. त्या संबंध मुंबईला पाणी हे रायगड पुरवतो, त्या मुंबईचं पाणीसुद्धा आम्ही रोखू. अशा प्रकारचा सज्जड इशारा हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही दिलेला आहे. ते आपण आता करू शकतो ही कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून शब्दछळ करण्याच्या नादात हे सरकार पडणार नाही याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणाने खात्री आहे. याच मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की तुम्ही थकीत कर्ज आणि बिगर थकीत कर्ज याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करता कामा नये. म्हणजे याचं देतो याचं असं करता कामा नये. त्याचं कारण असं होतं की आपल्याकडचे जे शेतकरी विशेषतः आपल्या नगरपट्ट्यातले, नाशिक पट्ट्यातले बागायतदार शेतकरी तर हे मार्च एंडला आपलं कर्ज भरतात. त्याचं कारण असं आहे की 1 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे तर त्याला राज्य सरकार जर मार्च एंडला ते कर्ज भरलं तर राज्य सरकार 3% आणि केंद्र सरकार 4% अशी सबसिडी देऊन ते व्याज माफ करतं. आणि त्या व्याजाची सवलत मिळावी यासाठी आपल्याकडचे लोक उसनं करून लोकांकडून कर्ज काढून, पतसंस्थेतून पैसे उचलून, सावकाराकडून पैसे उचलून ते कर्ज फेडत असतात आणि नवजुनं करून घेऊन ती व्याजाची सवलत पदरात पाडून घेत असतात. त्यांच्याकडे काहीतरी त्यांची शेती फायद्यात आलेली. ज्यांनी आज शेतकऱ्यांच्या यातना आणि वेदना सरकारपुढे मांडल्या, संप यशस्वी केला, असा हा कर्तृत्ववान नेता ज्यांच्यावर अकोलेकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला गर्व वाटतोय. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एसएन मीडिया, अकोले.